बंधनातून मुक्ती मिळाली जनाना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. जिजाबाई गे तुला वंदनानी. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजी सतूही. जिजाबाई गे तुला वंदनानी. आज आपण या ठिकाणी आलो आहोत ते वेगळ्या एका प्रकल्पासाठी. पुराण कथांचा अर्थ या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. पांगुळ सर या चर्चेत सहभागी आहेत. डॉक्टर संजीव कोंडेकर आहेत. आपल्या सगळ्या एका चर्चेचं वृत्तांकन करणार आहेत आणि ही चर्चा आपण लगेच काही वेळा सुरू करतो आहोत. तर याचा उद्देश असा आहे की जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद ही जी साहित्य परिषद आहे ती महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आणि जगातल्या सगळ्या संस्कृतीचा अभ्यास करून त्याचं डॉक्युमेंटेशन म्हणता येईल, त्याची नोंद सगळ्या ठिकाणी व्हावी, लोकांना आपल्या संस्कृतीचा परिचय व्हावा आणि त्याचा अभ्यास पुढच्या लोकांनी करावा. प्रामुख्याने मिथक हा जो एक कथा प्रकार आहे तो आपला एक वारसा आहे आणि इतिहासाच्या संशोधनासाठी एक साधन आहे. या दृष्टीने आपण मिथकांकडे पाहतो आहे. आणि ही मिथकं निर्माण झाली धर्माच्या संबंधात जी काही कर्मकांड निर्माण झाली. तसं काशी, विदर्भ काशी हा शब्द आपण वापरतो. तर काशी हा शब्द वाराणसीसाठी मुख्य केंद्र आहे, ज्याला आपण राजधानी म्हणू शकतो. शिवाचं जे राज्य होतं, कैलासाबद्दल आपण बोलतोच, पण शिवाचं जे राज्य करण्याचं केंद्र आहे ते वाराणसी आहे आणि ती काशी पवित्र म्हणून मानली जाते आणि त्या ठिकाणी लोक आंघोळ करतात, त्यांची पापं धुतली जातात आणि असा समज असल्यामुळे खूप लोकांनी ती अतिशय घाण करून टाकलेली आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी काशी शब्द वापरला गेला त्या त्या ठिकाणी पावित्र्य जरी त्यातून दिसत असलं, पावित्र्यभंगसुद्धा झालेला आहे. प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात झालं आहे. हे प्रदूषण नाहीसं व्हावं यासाठी आपल्या शासनाने खूप प्रयत्न केले, पण त्याला अजून यश आलेले नाही. आपण स्वतः जर प्रयत्न केला, किमान आपण घाण करायचे नाही ठरवलं, तर मात्र त्यात यश येईल. शासनाच्या भरोशाने सोडता येणार नाही. तसंच त्यासंबंधी ज्या अंधश्रद्धा आहेत, धारणा आहेत, त्याबद्दलही चर्चा व्हायला पाहिजे. की त्यात ते वाईट असेल, हीन असेल, ते कसं नाहीसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न व्हावा. वैनगंगा नदीचा हा घाट आहे आणि या घाटावर लोक अस्थि विसर्जनासाठी येतात मोठ्या प्रमाणात. त्यामुळे याचं नाव विदर्भ काशी पडलं आहे, वैदर्भी काशी. इथे शिवाचं अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. याच्या आधी आम्ही जगन्नाथ टेकडी हे जे जो सम्राट अशोकाच्या नंतरचा स्तूप आहे, काही लोकांचं म्हणणं तो आधीचा आहे, मौर्याच्या पूर्वीचा आहे. तर त्या ठिकाणी अनेक अवशेष विखुरलेले आहेत. काही शिलालेख त्या बौद्ध स्तूपाच्या खांबांवर आहेत आणि त्यातल्या काही प्रतिमा असलेल्या ज्या शिळा आहेत त्या दिल्लीच्या केंद्रीय वस्तू संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. काही शिलालेखसुद्धा इतर संग्रहालयात ठेवले आहेत. त्यावर शांताराम भालचंद्र देव यांनी या स्तूपाचं उत्खनन केलं होतं आणि त्यावर एक संशोधन अहवाल, ज्याला रिपोर्ट म्हणतात, आर्किओलॉजिकल रिपोर्ट, तो आपल्या नागपूर विद्यापीठाने प्रकाशित केला आहे. त्याच्यावर प्रदीप शालिग्राम मेश्राम यांनीसुद्धा एक पुस्तक लिहिलं आहे. आणि आमच्यासोबत काही वेळा आधी डॉक्टर मनोहर नरांजे हे जे पुरातत्वशास्त्रज्ञ होते, त्यांनीसुद्धा त्यावर लिखाण केलं आहे. त्यांनी आम्हाला सगळा हा परिसर दाखवला बौद्ध स्तूपाचा प्रामुख्याने. जय जिजाऊ. मी हरिदास पांगोड, अध्यक्ष मराठा सेवा संघ उमरेड. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद नागपूरच्या वतीने आज आपण या ठिकाणी जगद्गुरू साहित्य परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, संशोधक व साहित्यिक डॉक्टर अशोक राणा सर यांच्याशी पुराण कथांचा अर्थ या विषयावर मुक्त चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. जय जिजाऊ. जय जाऊ. जय जाऊ. तर मी तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारू पाहतो आहे. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद विषयी आम्हाला तुमच्याकडून काही माहिती जाणून घ्यायची आहे, तर ते तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगावं. फार महत्त्वाची गोष्ट आहे की जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद ही जी परिषद आहे त्या मराठा सेवा संघाने ज्या 32-33 कक्षाची संकल्पना मांडली, विशेषतः
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांचं जे स्वप्न होतं की साहित्यिकांचं एक कक्ष असला पाहिजे ज्यामध्ये नवोदित साहित्यिकांना संधी मिळेल, त्यांची पुस्तकं प्रकाशित होतील, त्यांचं वितरण होईल, ती विक्री होईल. म्हणजे प्रकाशन, विक्री, लेखन ह्या सगळ्या स्तरावर एक वाचक चळवळ, वाचकसुद्धा त्याला मिळेल, अशा प्रकारचं एक स्वप्न त्यांनी जे पाहिलं, त्यातून जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेची स्थापना झाली. आणि आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, त्यातल्या बहुतेक गावांमध्ये जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेची शाखा आहेत. महाराष्ट्राबाहेरसुद्धा मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, गुजरात या सगळ्या राज्यामध्ये आहे. आता तर भारताच्या बाहेरसुद्धा कुवैत, वॉशिंग्टन DC सारख्या देशांमध्ये जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदच्या शाखा स्थापन झाल्या आहे. आणि त्या शाखांच्या अंतर्गत काही चर्चा, काही भाषणं, काही व्याख्यानं आयोजित केली गेली आहेत. त्यात मी सुद्धा 5-6 व्याख्यानं दिली आहेत. तर त्यामुळे आता जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद ही महाराष्ट्रापुरती सीमित राहिली नाही, तर आंतरराष्ट्रीय झाली आहे. म्हणून तुम्ही मला आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हटलं असावं आणि मला ते मान्य आहे. अच्छा अच्छा. सर, आपला परिवर्तन आणि परंपरा या विषयावर बरंच साहित्य प्रसारित झालेलं आहे. तर याच्यावर सुद्धा मला आपल्याला काही विचारावं असं वाटते. पुराणकथावर काही लोकांचा विश्वास असतो, तर काही त्याला दंतकथा म्हणतात, पण यामध्ये खरंच तथ्य आहे का? दंतकथा आणि पुराणकथा हे शब्द वेगळे आहेत. ज्या अर्थी शब्द वेगळे आहेत त्या अर्थी त्यांचे अर्थसुद्धा वेगळे आहेत. दंतकथा ज्या असतात त्या ऐतिहासिक व्यक्तींच्या वर्णनपर किंवा त्यांच्या पराक्रमाचं वर्णन करणारे असतात. सांगीवांगीच्या त्या कथा असतात. त्यात त्यांना दंतकथा शब्दाचा अर्थ असा आपण घेतो की त्या काल्पनिक कथा आहे, पण त्या काल्पनिक नसतात. कुठेतरी एखादं घडलं असतं, पण ते इतिहासाशी संबंधित असतं. पुराणकथा ह्या पूर्णतः इतिहासाशी संबंधित असतीलच अशा नाही, पण पुराणकथांच्या आधारे इतिहास शोधता येतो. म्हणजे जसं आता पुराणकथा हा शब्द आपण वापरतो, त्याचं स्पष्टीकरण सुरुवातीला देतो, कारण या शब्दाबद्दल वाद आहेत बरेचसे. पुराणकथा शब्दाचा शब्दशः अर्थ जो होतो तो पुराणातल्या कथा असतात. पण कथा केवळ पुराणातच आहेत काय? आणि पुराणातला इतिहास किंवा पुराणाच्या निर्मितीचा काळ निश्चित जरी सांगता येत नसला तरी किमान 2000 वर्षांपासून पुराणांची निर्मिती होत आली. अजूनही त्याची निर्मिती होतेच आहे, म्हणजे ती प्रक्रिया काही थांबलेली नाही आहे. पण 2000 वर्षापूर्वी काही ग्रंथ आहेत, हे बौद्ध ग्रंथ आहेत, जैन ग्रंथ आहेत, वैदिक ग्रंथ आहेत. ऋग्वेद त्याच्या आधीचा, म्हणजे साधारणतः इसवी पूर्व 1300च्या दरम्यान ऋग्वेदाची निर्मिती झाली. आणि त्यानंतर इसवी पूर्व 2रं शतक या काळात काही ब्राह्मण ग्रंथ तयार झाले. बुद्धाच्या आधी 500 वर्षा आधीपर्यंत ब्राह्मण ग्रंथाची निर्मिती होत होती. ब्राह्मण ग्रंथ हे जे ग्रंथ आहे ते यज्ञाच्या कर्मकांडाचं वर्णन करणारे, यज्ञाच्या विधीच्या वेळेस जे काही कथा सांगितल्या जात असतात अशा कथा त्यात आहेत. आणि बौद्ध साहित्यामध्ये तर जातक कथा आहेत. आणि जातक कथासोबत आणखी काही बौद्ध साहित्य निर्माण झालेलं आहे, त्रिपिटक वगैरे. त्रिपिटकाचा भाग जातक कथा आहे, तर त्याच्यासुद्धा कथा आहेत. विनय पिटक वगैरे अनेक पिटकामध्ये, वज्जिम निकायामध्ये आहे. तर ह्या किंवा जैनांचे जे काही पुराण आहेत, पद्मपुराणासारखं पुराण आहे किंवा त्यांचे आणखी काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्येही कथा आहेत. आता हे तर पुराणाच्या आधीचे आहेत, बरोबर, 2000 वर्षाचे आधीचे आहे, मग त्याला पुराणकथा कसं म्हणायचं? म्हणून अभ्यासकांनी पुराणकथा शब्दावर आक्षेप घेतला की मर्यादित अर्थाचा हा शब्द आहे, आपण दुसरा शब्द वापरूया. तर दुसरा शब्द कोणता? तर त्याच्या आधी एक शब्द प्रचलित होता, तो म्हणजे मिथक हा शब्द. मिथक हा शब्द इंग्लिशमध्ये मिथॉस हा एक ग्रीक शब्द आहे, त्यातून मिथ हा शब्द इंग्लिशमध्ये आला. तो आधी ग्रीक, लॅटिन, मिथॉस असा प्रवास करत इंग्लिशमध्ये आला. आणि मिथ शब्दाचा अर्थ होतो सांगीवांगीच्या कथा, तोंडोतोंडी आलेल्या, म्हणजे परंपरेने, लोकपरंपरे आपल्यापर्यंत आलेल्या कथा. साधा अर्थ आहे, ज्याला आपण लोककथा म्हणूया, अशा त्या आहेत. पण मिथ आणि लोककथा यातही फरक आहे. जसं दंतकथा आणि पुराणकथात फरक आहे, तसं मिथ आणि लोककथात फरक आहे. लोककथा ह्या लोकसमजुती, लोकांमधल्या प्रचलित ज्या परंपरा आहेत त्यांचं वहन करणाऱ्या, त्याबद्दलची माहिती देणाऱ्या ज्या कथा आहेत त्याला आपण लोककथा म्हणतो. लोकगीतं, लोककथा, लोकसाहित्य जे आहे. पण त्याच्यापेक्षा मिथ वेगळं आहे. मिथ हे प्रामुख्याने धर्माशी निगडीत असते. म्हणजे कोणताही धर्म असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, पारशी असो, शीख असो की बौद्ध असो की जैन असो, या सगळ्या धर्माच्या संबंधी जे काही विधिविधान आहेत, विधिविधान शब्दाचा अर्थ वेगळा होतो, पण विधी आहेत, त्याला कर्मकांड असं म्हणतात. त्या कर्मकांडाचं स्पष्टीकरण देणाऱ्या कथा आहेत. काही तीर्थस्थळाचं, आता आपण ज्या तीर्थक्षेत्रात आलो आहोत, हे विदर्भ काशी याला म्हणतो आपण, पावनीचं हे,
तर काशीचं एक वेगळं स्थान आहे, शिवाचं मुख्य केंद्र, राजधानीचं ठिकाण. मग शिवाबद्दलच्या कथा येतील, त्या मिथक कथा येतात. अच्छा. आता गंमत अशी झाली की मिथक हा शब्द जो आला ना, तो मिथपासून आला असला तरी तो क हा त्याला प्रत्यय लागला. मिथ या शब्दाला क, इंग्लिश मिथला क हा प्रत्यय लावला आणि मिथक शब्द तयार झाला. हा तयार केला हजारी प्रसाद द्विवेदी. अच्छा. हिंदी भाषेत ते फार मोठे विद्वान साहित्यिक यांनी हा शब्द तयार केला, मिथक शब्द, आणि मग तो मराठीने स्वीकारला. अच्छा. आता मराठीत स्वीकारल्यावर संस्कृतच्या अभ्यासकांची पंचायती झाली किंवा इतरांची की मिथ हा किंवा मिथक शब्दामध्ये मिथ्या या शब्दाची छटा आहे. मिथ्या म्हणजे खोटं. संस्कृतमधला मिथ्या शब्द आहे आणि मिथक शब्द तर इंग्लिशमधून आला आहे. दोन शब्दाचा तसा परस्पर संबंध काही नाही, पण ती छटा दिसत असल्यामुळे मिथक कथा किंवा मिथक ही खोटी आहेत असा समज होऊ शकतो, म्हणून तो शब्द वापरायचा नाही. अच्छा. असं काही लोकांनी ठरवलं आणि मग त्यातून मग पुराण कथा हा शब्द जास्त प्रचलित झाला, तो लोकांना पटकन समजतो. आणि दुसरी गोष्ट जुन्या काळातल्या कथा म्हणजे त्याला पुराकथा म्हटलं गेलं आणि मग काही लोकांनी प्राक कथा म्हटलं. तर हे शब्द सगळे प्रचलित झाले. आता या शब्दाची मर्यादा अशी आहे, पुराकथा म्हटलं की प्राचीन काळातल्या कथा, प्राक कथा म्हणजे प्राचीन काळातल्या कथा. मग प्राचीन काळातच या कथा तयार होत होते का? धर्म तर आताही आहे, धर्माची कर्मकांड अजूनही आहेत. म्हणून आपण यांना काय म्हणावं हा एक पेच पडला, मी माझ्या पुढे पडला. कारण मी नाग मिथक म्हणजे मराठी कथा आणि कवितामधील नाग मिथक या विषयावर PhD केलं आहे. तर मी त्याचं विश्लेषण करताना पुराकथा शब्द वापरला आहे त्या प्रबंधात, पण नंतर काही आता माझं साधारण 10-11 वर्षापूर्वी माझं काम झालेलं आहे प्रबंधाचं. नंतर मग मी जगभरातल्या मिथ किंवा भारतातल्या मिथ ह्या सगळ्या मिथचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की मिथक हा शब्द योग्य आहे. कारण असं की मिथक जे आहे म्हणजे एखाद्या ऐतिहासिक किंवा धार्मिक गोष्टीचं वर्णन किंवा नैसर्गिक ज्या काही घटना घडतात, म्हणजे पाऊस पडतो, उन्हाळा असतो, थंडी असते, महापूर येतात, वादळ येतात, प्रळयासारखी संकटं येतात, तर या संकटाचं वर्णन करणाऱ्या कथा अतिरंजित स्वरूपात सांगण्याची एक पद्धत आहे. तोंडी म्हणजे आपण तिखट मीठ लावून म्हणतो ना, बरोबर. तर अशा तिखट मीठ लावून म्हणलेल्या कथा रंजक असतात, लोकप्रिय होतात. अशी कादंबरी असते. कादंबरी ऐतिहासिक पात्रावर आधारित असली तरी त्यात कल्पित खूप असतं, लोकांना तेही खरं वाटतं. म्हणून मिथक निर्मिती ही आपल्या मनाची गरज आहे, रंगून सांगणे, रंजक करणे आणि एखाद्या गोष्टीचं वर्णन करणे. म्हणून मिथक हा शब्द हा जास्त व्यापक आहे. पुराकथा हा प्राचीन कथा. जसं आता एक उदाहरण घेऊ आपण, एकच प्याला हे नाटक आहे, गडकऱ्यांचं नाटक आहे, राम गणेश गडकऱ्यांचं. तर त्या नाटकाचा जो केंद्रबिंदू आहे तो आहे दारूमुळे होणारा विनाश, हे त्याला सांगायचं आहे गडकऱ्यांना. स्वतः गडकरी दारू पितच होते, त्यांची दारू काही शेवट पण सुटली नाही, त्यांनी त्यांचा मृत्यू झाला हे खरं असलं. त्या नाटक पाहून कोणी दारू सुटली असं काही दिसलं नाही, पण एक संदेश त्यांनी दिला की बा एक चांगला सज्जन माणूस आहे, वकील आहे, प्रस्थापित आहे, प्रतिष्ठित आहे, सुधाकर, पण त्याचा मित्र दारुडा आहे तळीराम, आणि तळीरामच्या संगतीने दारूचं व्यसन लागतं. मग त्याची सुंदर सुरूप किंवा आपण त्याला सुशील पत्नी जी सिंधू हां, तर तिला त्याचा खूप त्रास होतो, त्याचं मूल मरण पावतं. म्हणजे एक चांगला माणूस आपल्या स्त्रीवर अत्याचार करतो आणि तळीराममुळे करतो. तळीराम हे एक मिथक तयार झालं, दारुड्या माणसाचं मिथक. सुधाकर एक मिथक तयार झालं, जे चांगल्या माणसाचं नुकसान कसं होतं. सिंधू हे मिथक झालं, पतिव्रता स्त्री, सुशील स्त्री. त्यातून मग त्या गडकऱ्याच्या त्या एकच प्यालामध्ये कशी या त्यजू पदाला, तुझ्या पायाला कसं मी त्या म्हणजे पतिव्रता स्त्रीचं एक प्रतीक म्हणून नवऱ्याच्या पायाला स्पर्श करणारी किंवा शरण जाणारी स्त्री, असं एक मिथक. हे तर अलीकडलं आहे ना, हे 100 वर्षापूर्वीचं मिथक. हे तेव्हाही तयार होत होतं. ते पुराण कथा कसं म्हणता येईल त्याला, प्राक कथा म्हणता येत नाही, पुराण कथा म्हणता येणार. आता अलीकडलं एक मिथक, 2 मिथकं मला अलीकडे आढळली की विजयादशमी हा उत्सव, हा जो सोहळा आहे तो हिंदू धर्माचा आहे, बरोबर, विशेषतः शाक्त संप्रदायाचा. नवरात्र संपल्यावर 10वा दिवस त्याला दशहरा, 10वा दिवस दसरा आपण म्हणतो. दशमी हा शब्द आहेच, पण विजया हे दुर्गेचं एक नाव आहे, दुर्गेचा तो दसरा आहे. विजयादशमी शब्द आला, पण मग जेव्हा त्याच दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं नागपूरला, त्याची पत्रिका वामनराव गोडबोले जे आयोजक होते आपल्या त्या सोहळ्याचे, त्यांनी लिहिताना त्याला अशोक शब्द लावला, सम्राट अशोक. अच्छा, अशोक विजयादशमी शब्द वापरला. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ती पत्रिका पाहिली, त्यांना वाटलं हे काय टाकलं अशोक, हे काय, अशोक हा बौद्ध होता, पण या विजयादशमीचा अशोकाचा काय संबंध, म्हणून त्यांनी तो शब्द काढायला लावला. अच्छा, आता ही गोष्ट आहे 60 वर्षापूर्वी, 60-65 वर्षापूर्वी, 65-66 वर्षापूर्वी ही गोष्ट घडली. तर नंतर आता ह्या 2-3-4-5 वर्षात आपण पाहतो पुन्हा
जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिन होतो तेव्हा त्याचा अशोक विजयादशमी हा शब्द वापरण्यात येतो, टी व्हीवर वगैरे दाखवण्यात येतो आणि त्यावर पुस्तकंसुद्धा निघाली आहेत. आता नवीन मिथक तयार झालं, म्हणजे ज्या सम्राट अशोकाचा त्या दसऱ्याशी काही संबंध नाही तरी त्याची दशमी म्हणून ती प्रस्थापित झाली, हे नवीन मिथक. बरोबर. आणखी एक अलीकडलं मिथक भीमा कोरेगावचं युद्ध. तर भीमा कोरेगावच्या युद्धात महार रेजिमेंटनी पेशव्यांच्या सेनेचा पराजय केला, पण ब्राह्मण विरुद्ध महार असं एक मिथक तयार करण्यात आलं आणि त्यातून भीमा कोरेगावची दंगल 200 वर्ष झाली त्याबद्दल जी आता घटना घडल्या त्याचा आता 31 डिसेंबरला अहवाल सादर होईल सरकारचा, त्यातून काही बाहेर येईलच कोणी ते घडवलं होतं. पण मुळात महार रेजिमेंट तेव्हा अस्तित्वात होतं का? 1818ची घटना आहे, 1 जानेवारी 1818, तेव्हा महार रेजिमेंट नव्हतं. अच्छा. महार रेजिमेंट 1948 मध्ये स्थापन झालं, नंतर स्थापन झालं आणि 500 महारांनी ते युद्ध लढलं असंही सांगितलं जातं. बरोबर. आता प्रत्यक्षात जे भीमा कोरेगावचा स्तंभ आहे त्या ठिकाणी 800 सैनिकाची नावं आहेत, त्यात 32 सैनिक महार आहेत. अच्छा. 34 सैनिक मराठी आहेत, 21 सैनिक मुस्लिम आहेत आणि बाकी मग मोठी यादी जी सांगितली ती इतर जातीची धर्माची आहे. आता त्यात कोणीच मोठ्या संख्येने महार तर नाहीच आहे. म्हणजे पहिली गोष्ट की 500 महार नव्हते, ते 32 होते आणि पूर्ण सैनिकाची संख्या 800 आहे. म्हणजे खोटी गोष्ट कशी प्रसारित होते, एक नवीन मिथक तयार झालं. आणि ज्या पेशव्यांच्या विरोधात ती लढाई झाली तर त्यात अरब सैनिक जे होतं त्यांची लढाई झाली, मारले कोण गेले? अरब, ब्राह्मणने मारले गेले ना. ब्राह्मण महार असा संघर्ष नाही, पण एक मोठं मिथक तयार झालं आणि तेव्हा दरवर्षी त्या ठिकाणी तो कार्यक्रम होतो. आता 1 जानेवारीला होईलच. म्हणजे मिथक ही अशी का तयार होतात? सांगीवांगीच्या कथा, आपल्या मनातल्या कथा आणि ऐतिहासिक घटनांचा मेळ घालून ते रंजक करण्याकरता अशा प्रकारची मिथकं तयार होतात. अच्छा. तर म्हणून मिथक निर्मिती ही काही प्राचीन काळातली घटना नाही. जसं मॅक्स पुरलनी म्हटलं की मिथकं भारतातच निर्माण झाली. काही लोकांचं म्हणतात मिथक निर्मितीचा एक काळ होता, त्या काळात मिथक निर्माण झाली. तसं दिसत नाही. मिथ मेकिंग प्रोसेस जी आहे, मिथक निर्मितीची प्रक्रिया, ती सतत चालू असते आणि ती आपल्या मनाची गरज आहे. मानसशास्त्राच्या अंगाने आपण त्याचा शोध घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला एकंदरीत असं म्हणता येईल सर की मिथक म्हणजे एक रचलेली कथा, बनवलेली कथा. बरोबर आहे. म्हणजे जसं आता बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगितलं जाते की 500 महारांनी पेशव्यांना चराचरा चिरून काढलं, हे सुद्धा एक आता मिथक आहे. पण ते खोटं आहे, खोट्या अर्थाने मिथक आहे. तिथे सगळ्या जातीचेच लोक त्या ठिकाणी होते आणि ऐतिहासिक घटनेवर रचलेली कल्पित कथा. म्हणजे ऐतिहासिक घटना आहेच, ऐतिहासिक घटनेचं मिथकात झालेलं रूपांतर असं म्हणतात. तिथे सहभाग होता परंतु संपूर्ण सहभाग नव्हता. नाही तसं नव्हतं, तसे उरावेच नाही. अच्छा. म्हणजे हे मिथक तयार करणे म्हणजे एक प्रकारे कहाणी रचणे, सांगणे अशा प्रकारे. बरोबर. सर, मला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतं या ठिकाणी मुक्त चर्चेमध्ये. पुराण कथामध्ये खरंच सत्यता असेल तर ती कशी ओळखायची? कारण पुराण कथांमध्ये बऱ्याच ठिकाणी काय होते की सांगितलं जातात, चर्चा होते, सत्यता आहे किंवा नाही हे अजूनही लोकांना कळून नाही राहिलं, तर ते कशी ओळखायची? ते ओळखण्याचं एक शास्त्रच आहे. म्हणजे मराठी भाषेमध्ये त्यावर फारसं काही लिहिलं गेलं नाही, तरी स डांगेंचा एक ग्रंथ आहे छोटासा, कॉन्टिनेंटल प्रकाशनने काढलेला. तो त्याचं नाव पुराकथांचा अर्थ. तर त्यांनी एक प्रयत्न केला आहे की बा ह्या मिथकांचा शोध कसा घ्यायचा आणि त्याच्यासाठी कोणकोणती शास्त्र आहेत. त्यांनी भाषा विज्ञानातलं एक अलीकडला एक शोध आहे किंवा अलीकडली एक सिद्धांत आहे ज्याला संरचनावाद आणि इंग्लिशमध्ये स्ट्रक्चरलिझम म्हणतात, लेवी स्त्रोथने मांडलेला. म्हणजे अनेक मिथकांची अशी मांडणी करायची, त्याच्यामुळे अशी कोणतं एक सूत्र आहे ते शोधायचं आणि त्यातून इतिहास शोधायचा. अच्छा. मिथकं सारखी नसतात, कारण सांगणारी माणसं वेगळी आहेत, ठिकाणं वेगळी आहेत, त्यांची मनस्थिती वेगळी असते, त्यांच्यावरचे संस्कार वेगळे, त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं. त्या व्यक्तिमत्वानुसार मिथकांच्या रूपात बदल होत राहतात. तर म्हणून हे बदल शोधण्याकरता मध्यवर्ती काय सूत्र आहे ते शोधण्याकरता संरचनावाद नावाचं एक शास्त्र, एक भाषा विज्ञानाच्या माध्यमातून ते बाहेर आलेलं आहे. आणि भाषा विज्ञान हे एक अतिशय प्राथमिक आणि महत्त्वाचं एक माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून मिथकांचा शोध घेता येतो आपल्याला. दुसरं म्हणजे ग्रंथ, पुराण ग्रंथ. त्या पुराण ग्रंथामध्ये जे काही वर्णन आहेत त्या वर्णनात काही ऐतिहासिक स्थळांचा उल्लेख असेल. समजा आता रुक्मिणी ही कृष्णाच्या प्रेमाखातर कौंडिण्यपूरहून गेली. कौंडिण्यपूर शब्द आला, मग कौंडिण्यपूर शब्दाचं गाव आहेच, त्या नावाचं गाव अमरावती जिल्ह्यात आहे, वर्धा नदीच्या काठावर. त्या ठिकाणी उत्खनन झालं, तिथे काही ऐतिहासिक अवशेष सापडले, ते फक्त सातवाहन काळातले, त्याच्या आधीचे नाही. किंवा अहिच्छत्र शोध घेता येतो. म्हणजे स्काय डायव्हिंग, त्याला स्कुबा डायव्हिंग म्हणतात. स्काय नाही, स्कुबा डायव्हिंग. त्या डायव्हिंगच्या माध्यमातून संशोधक आत गेले, त्यांनी ते अवशेष गोळा केले, कोणत्या काळातले त्याचा शोध घेतला. म्हणजे अशा तऱ्हेच्या प्राचीन किंवा पुराण ग्रंथामधल्या
किंवा प्राचीन संस्कृत किंवा कोणत्याही भाषेतल्या ग्रंथातल्या त्या गावांची नावं सापडतात. ऋग्वेदामध्ये हरियुपिया हे गाव हे इंद्राने उद्ध्वस्त केला असा उल्लेख आहे. तर हरप्पा नावाचं ठिकाण सापडलं आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये. म्हणजे इतिहास संशोधनासाठी या ग्रंथातल्या मिथकांचा उपयोग होतो. मिथकं पूर्णतः ऐतिहासिक नसली तरी इतिहास संशोधनासाठी उपयोग होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इतिहास शब्द महाभारतात खूपदा आढळतो, पण त्या इतिहासाचा अर्थ होतो पुराणकथा. अच्छा. म्हणजे मिथक. त्या काळात इतिहास शब्दाचा अर्थ आता हिस्ट्री या अर्थाने वापरतो त्या अर्थाने महाभारतात वापरला गेला नाही. त्याला कल्हण नावाचा एक काश्मीरचा कवी होता, तिथल्या कर्कोटक राजाच्या पदरी. तर त्यांनी भूतार्थ कथाने, भूतकाळात घडलेली गोष्ट या अर्थाने इतिहासाचं खरं वर्णन हे आता 1000 वर्षापूर्वी केलेलं आहे. अलीकडे 100 वर्षापूर्वी इतिहास शब्द हिस्ट्री या अर्थाने बाळशास्त्री जांभेकरांनी वापरला. म्हणजे अलीकडे तो 100 वर्षातच तो वापरला गेला. त्यापूर्वी तो पुराणकथा या अर्थाने वापरला जात होता. तर आता इतिहास आणि पुराणकथा यातला फरक लोकांना कळायला लागलेला आहे. आणि ते शोधायचं शास्त्रसुद्धा विकसित झालं आहे. त्याला आपण मिथकशास्त्र म्हणायला हरकत नाही. मायथॉलॉजी हा इंग्लिश शब्द अनेक अर्थाने वापरतात, पण त्याचा अर्थ होतो मिथकशास्त्र. तर मराठीत अजूनही मिथकशास्त्र नावाचं पुस्तक काही निर्माण झालं नाही. आणि माझा प्रयत्न आहे की ते आपण करावं. अच्छा. आणि ते आपण सिंधुजन अकॅडमी पुण्यातली एक संस्था आहे ती प्रकाशित करणार आहे. सोलापूर विद्यापीठामध्ये आम्ही मिथकशास्त्रात एक अभ्यासक्रमच बनवतो आहे 6 महिन्याचा. त्यात डिप्लोमा कोर्स असेल किंवा सर्टिफिकेट कोर्स असेल, त्यात ऑनलाईन कोणालाही भाग घेता येईल, त्यात प्रॅक्टिकल असेल, थिअरी असेल, असे शास्त्र आपण बनवतो आहे. तसं आता उद्या एक कार्यशाळा आहे डॉक्टर संजीव कोंडेकरांनी त्यांच्या कॉलेजमध्ये ठेवली आहे. नूतन आदर्श महाविद्यालयात. तर त्यात आपण 2 सत्रामध्ये जवळपास 4 तास यावर चर्चा करणार आहोत. आणि मग त्याचं पुस्तकसुद्धा येईल कालांतराने, तेव्हा मग ते शास्त्र कसं आहे लोकांना कळेल. बरोबर आहे सर. म्हणजे आपल्याला एकंदरीत असं म्हणता येईल की जे काही ऐतिहासिक ठिकाण आहे त्याचं संशोधन करून आपल्याला त्या ठिकाणचा इतिहास शोधता येते. बरोबर आहे सर. परत एक मला प्रश्न या ठिकाणी विचारावा वाटतो सर आपल्याला, की इतिहासात प्रत्येक घटनेचे पुरावे दिले जातात. मग इतिहासामध्ये पुराणकथांना बसवता येणं शक्य आहे का? नाही, मी आधीच सांगितलं की पुराणकथातून इतिहास शोधता येतो, पण शोधण्याची पद्धत किंवा जो प्रकार आहे कसा आहे. जसं आता हा जो प्रदेश आहे पवनी, आपण जिथे बसलो आहोत, किंवा उमरेड तालुका, हाच परिसर भंडारा जिल्ह्याला लागून आहे. आता आपण भंडारा जिल्ह्यातच आहोत. तर भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धानाची शेती होती, तांदळाची शेती होती. तर तांदूळ काढल्यानंतर जो धानाचे तूस शिल्लक असतात, ढिगारे असतात, आम्ही तणीस म्हणतो इकडे. अच्छा, तुमच्याकडे तणीस म्हणतात. हा, तणस सुद्धा शब्द आहे. तणकट असा एक शब्द आहे. तण म्हणजे तृण, म्हणजे गवत. तर ते गवतच आहे एक प्रकारचं. तर त्या तांदळाचा दाणा शोधणं इतकं कठीण काम. बरोबर. तसं मिथकांमधला इतिहास शोधणं हे अतिशय कठीण काम आहे. अच्छा. म्हणजे इतकं सोपं काम ते नाही आहे. त्याच्याकरता तुम्हाला उत्खनन करावं लागेल. ऐतिहासिक जे पुरावे आहेत, म्हणजे ताम्रपट आहे, शिलालेख आहे, किंवा मूर्त्या आहे, मूर्तिशास्त्र आहे, स्थापत्य जे आहेत. आज आपण बरेच स्थापत्य पाहिली, जसं पवनीचा स्तूप पाहिला, तिथे शिलालेख पाहिले. तर त्याच्या आधारे तो स्तूप केव्हा तयार झाला, कोणी केला, काय केला, कशासाठी केला, हे आपल्याला शोधता येतं. हां, म्हणजे कथा तर पवनी या गावाबद्दल खूप आहेत. त्या दंतकथा असतील, आख्यायिका असतील, किंवा मिथकं सुद्धा आहेतच, पण त्याला ऐतिहासिक पुरावा नाही. पण तो पुरावा शोधायचा असेल तर आपल्याला तो स्तूप आहे. बरोबर. हां, तिथे शिलालेख आहे, तो पाहता येतो. अभ्यासकांनी त्यावर काम केलं आहे. शांताराम भालचंद्र देवानी, जे नागपूर विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख होते, पुरातत्व विभागाचे, त्यांनी उत्खनन केलं आणि त्यावर एक ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिला. म्हणजे इतिहासाचा शोध घेता येतो मिथकाच्या आधारे. आणि इतिहासाचं मिथक होतं. आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या. एकीकडे विजयादशमीचं, अशोक विजयादशमी झालं, भीमा कोरेगावच्या युद्धाचं मिथक तयार झालं. म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे मिथकातून इतिहास शोधता येतो, इतिहासाचं मिथकात रूपांतर होतं. हे सातत्याने होत आलेलं आहे, की नवीन गोष्ट नाही. बरोबर. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की इतिहास घडला, पण छोटे छोटे काहीतरी पुरावे आपल्या इथं अजूनही सुटलेले आहेत. आणि त्या पुराव्यावरून आपल्याला इतिहासाचं संशोधन करता येत. बरोबर. म्हणजे असं आपण म्हटलं की धानाच्या एका गंजीमधून एक दाना शोधून काढणे हे किती कठीण जिकिरीचं काम आहे. आणि एका छोट्या पुराव्यानुसार आपण इतिहास शोधून काढतो. हा, पुरावा महत्वाचा. म्हणजे ज्यात हस्तलिखित पुरावे असतील, शिलालेख असतील, ताम्रपट असतील, किंवा मूर्ती सुद्धा. आता आज आपण सातवाहनकालीन विटा पाहिल्या. तो एक बौद्ध स्तूप पाहिला, एका बौद्धाचार्याच्या अस्थीवर निर्माण झालेला चाणकापूर स्तूप म्हणतात त्याला. तर त्या विटा सम्राट अशोकाच्या काळात ज्या विटा होत्या
किंवा सातवाहनाच्या, हां. तर त्या काळातल्या विटा आहे, बरोबर. सातवाहन काळातल्या. तर त्यामुळे आपण सांगू शकतो की हे सातवाहनकालीन म्हणजे 2200 म्हणजे वर्षात. याच्यावर पुन्हा संशोधन व्हायला पाहिजे सर. नाही, म्हणजे व्हायला परत, पाहिजे. उत्खनन झाला तर पुन्हा चांगले पुरावे सापडले. व्हायला पाहिजे, पण आता कसं आहे की ज्या ठिकाणी आपण ती टेकडी पहिली जगन्नाथ टेकडी ज्याला म्हणतो, हां. त्याच्या खाली तो बौद्ध स्तूप असावा. असावा. बरोबर. हां. त्या बौद्ध स्तूपावरती मंदिर बांधलं आहे. हां, हां. आणि अवतीभोवती आपण जे अवशेष पाहिले खांबाचे वगैरे, ते कठळे असतात, म्हणजे प्रदक्षिणा मार्ग असतो बौद्ध स्तूपाला, त्या प्रदक्षिणा मार्गाचे ते अवशेष आहेत. बरोबर. हा, तर त्यामुळे बौद्ध स्तूप असेलच तिथे. हो, नक्की. आता एक तर बौद्ध स्तूप नष्ट झाला असेल किंवा त्याच्यावर ते मंदिर बांधलं बांधलं असेल. असेल. आता अशी परिस्थिती आहे की कृष्णाचं मंदिर आहे, म्हणजे लोकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. हां. ते पाडणं हां. म्हणजे विध्वंस करणं म्हणजे एखाद्या धर्माला दुखवणं. हां. तर बाबरी मशीद पाडली लोकांनी, ते दुखवलं गेले लोक. तसं इथे हिंदूंना दुखवलं, तर बौद्धांच्या विरोधात दंगली हां, होती. ते या भीतीपोटी कोणी त्याला हात लावत नाही. बरोबर. जर बौद्ध आणि हिंदू एकत्र आले आणि त्यांनी सामंजस्याने ठरवलं हे मंदिर जसंच्या तसं दुसऱ्या ठिकाणी नेऊया आपण, हां, ते करता येतं. हां. जसं आता धर्मापुरी हे बीड जिल्ह्यातलं गाव आहे. तिथलं जे केदारेश्वर मंदिर आहे त्याचं उद्ध्वस्त झालं होतं. म्हणजे इकडे तिकडे दगडं पडले होते, शिळा होत्या, खूप सुंदर शिल्प होते. मी पाहिलं 2-3दा ते. आता पुरातत्व खात्याने त्याचे सगळे दगडं लिहून वगैरे व्यवस्थित जपल्याने मूळ मंदिर कसं असेल तसं निर्माण केलं. अच्छा. मार्कंडेश्वर मंदिर, मार्कंडी गडचिरोली जिल्ह्यातलं मंदिर आहे ना, ते सुद्धा असंच विस्कळीत झालं. म्हणजे वीज पडल्याने म्हणा की अनेक कारणांनी ते विस्कळीत झालेल्या शिळा आहे त्या एकत्र करून पुनर्रचना त्याची केली. हे जर आपण करू शकतो, पुरातत्व खातं करू शकतं, तर जगन्नाथ टेकडीवर जे मंदिर आहे ते खूप जुनं नाही, ते गोंडकालीन मंदिर आहे. म्हणजे 100-150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्याचे अवशेष सगळी माहिती उपलब्ध आहे. त्यात रघुजी जो भोसले काळ आहे, नागपूरचे भोसले, त्यांच्या काळातलं ते आहे. तर त्या शैलीचा प्रभाव त्याच्यावर आहे. त्याचं शिखर जे आहे ते ओरिसा शैलीतलं आहे, पण ते अलीकडलंच मानलं जातं. तर त्यामुळे खूप जुनं ते अवशेष नाही, पण तरीही लोकांच्या श्रद्धांचा, त्यांच्या भावनांचा आदर करून आपण जर असं इकडून तिकडे नेलं आणि तिकडे बौद्ध स्तूप सापडलं तर इतिहासात आणखी भर पडेल. बरोबर. मोठी गोष्ट आहे ती आपल्यासाठी. परत सर मला एक प्रश्न आपणास विचारावासा वाटतो की कादंबऱ्यांमध्ये पुराणकथाचा वापर केला जातो, पण इतिहासात पुराणकथांना स्थान नाही. हां, इतिहास आणि पुराणकथा याकडे आपण कसे बघतो? नाही, आपण आता जे विवेचन केलं आहे की इतिहास लेखनासाठी पुराण कथांचा वापर होऊ शकतो. अच्छा. मदत होऊ शकते. हां. पुराण कथा म्हणजे इतिहास नाही, हां. हे जरी खरं असलं तरी त्यातल्या व्यक्तींचा उल्लेख, त्यातल्या घटनांचा उल्लेख जो सापडतो, जसं आता द्वारका बुडाली असं सापडतं आपल्याला, महाभारतात सापडतं किंवा भागवतात त्याचं वर्णन येतं. तर मग द्वारका बुडाली म्हणजे कशाने बुडाली असेल? एक तर समुद्राचं पाणी वर आलं, म्हणजे त्याचं स्तर वाढलं. तर महाभारतात तुम्हाला अशी कथा सापडते की बा कृष्णाच्या नंतर द्वारका बुडाली, कृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका बुडाली आणि मग त्यांना वाचवण्याकरता जे द्वारकेतले लोक दुसरीकडे हलवले गेले लोकांना वाचवण्याकरता. तर ही जी कथा सापडते त्यातून एक गोष्ट आपल्याला कळते की समुद्राचा स्तर उंचावला, समुद्राच्या काठावर द्वारका होती असं मानलं गेलं. समुद्रातल्या पाण्याचा स्तर वाढल्यामुळं ते पाणी गावात शिरलं आणि त्यामुळे राहणाऱ्या लोकांना धोका निर्माण झाला. अशी घटना केव्हा तरी घडली होती. बरोबर. आता केव्हा तरी घडली होती असं का म्हणतो आपण? कारण त्याचा निश्चित पुरावा नाही कोणत्या काळात ती घडली होती असं काही. आपल्याकडे इतिहास लेखनाची परंपरा भारतात नव्हती. आजही आपण गांभीर्याने फारसं पाहत नाही. जसं आता पहिल्यांदा जो इतिहास लेखनाची परंपरा आपल्या भारतात आली ती अहोम राजांनी आली. आसाममध्ये अहोम राजे होते, त्यांनी ज्या बुरंजी लिहिल्या त्यांनी इतिहास लेखनाला सुरुवात झाली. हां, आणि आपल्याकडे 1030मध्ये अल्बेरुनी नावाचा एक अरब प्रवासी आला होता, मराठी मोहम्मद गझनीच्या सोबत तो आला होता. तर त्यांनी असं लिहून ठेवलं की भारताच्या लोकांना इतिहासाची जाण नाही, इतिहास लेखन कसं करावं त्यांना माहीत नाही. म्हणजे मोगलांनी आणि अरबांनी इतिहास लेखनाची एक मोठी परंपरा भारतात आणली, त्याच्या आधी ही परंपरा नव्हती. पण हे 1030चं हे पुस्तक अल्बेरुनी. पण त्याच्यानंतर मराठी 10 ते 20 वर्षानंतर कल्हण हा जो काश्मीरचा एक कवी होता, जो तिथल्या कर्कोटक राजाचा एक दरबारी कवी होता, प्रधान तर नव्हता पण दरबारी पंडित होता, त्यांनी कर्कोटक राजांचा इतिहास लिहिला. अच्छा. आणि तो इतिहास लिहिताना तिथे काश्मीरमध्ये नील नावाचा एक नाग राजा होता आणि त्याचं मत नीलमत पुराण नावाचं पुराण तिथे होतं अवेलेबल. अच्छा. आणि त्याला जे काही शिलालेख सापडले त्याच्या आधारे किंवा जी हस्तलिखित कागद म्हणा की काही ग्रंथ सापडले त्याच्या आधारे त्यांनी ऐतिहासिक पद्धतीने लिखाण केलं. भारताचा पहिला इतिहास राजतरंगिणी या ग्रंथाच्या रूपात
आपल्याला उपलब्ध आहे. 1000 वर्षापूर्वी भारतात इतिहास लेखनाला सुरुवात झाली आणि त्याला त्यांनी भूतार्थ कथन म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टींचं कथन असं नाव दिलेलं आहे राजतरंगिणा. नंतरही मात्र इतकं गांभीर्याने आपण इतिहास लेखनाकडे वळलो नाही. म्हणजे मोगलांनी ज्या पद्धतीने आपल्यासोबत एक इतिहासकारच ठेवला होता. बरोबर. इतिहासकार हे पद त्याला तवारीखकार म्हणायचे. तवारीख म्हणजे डायरी. तर तो डायरेक्ट लिहायचा तारीख निहाय. तर त्या डायरीमुळे त्या दिवशी काय घडलं, औरंगजेब कुठे गेला असेल, शाहिस्तेखान कुठे गेला, शहाजहान कुठे गेला असेल, त्यांनी काय केलं, कोणाला भेटला, किती लोकांना नजराणा दिला, किती राज्य जिंकली किंवा शिकार केली असेल तर कोणी केली, किती लोकांची केली, किती प्राण्यांची केली, ही सगळी माहिती तो त्या दिवशी लिहितो. त्यामुळे कसं की आपल्याला त्या दिवशी काय घडलं हे कळतं. ती पद्धत नंतरच्या काळात मराठ्यांमध्ये नव्हती. मराठ्यांनी सुद्धा इतिहासकार वेगळा तयार नाही केला, पण बखरकार तयार झाले. जसं शिवाजी महाराजांचं आपल्याला इतिहास चरित्र कळतं ते सभासदाच्या बखरीतून. कृष्णाजी अनंत सभासद आणि रामचंद्र पंतमात त्याचे जे आज्ञापत्र. तर हे ग्रंथ नंतर शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांची आठवण ज्यांनी काढली आठवणीमुळे ते लिहिलं. म्हणजे मुद्दाम जाणीवपूर्वक इतिहास लिहायचा त्याला बखर म्हटलंय त्यांनी. आता बखर शब्द कसा तयार झाला, खबर बातमी द्यायची. एखादा बातमीदार आहे, पत्रकार, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला खबर द्यायची आहे, तर खबर शब्द वापरता वापरता खबरचं बखर झालं. अच्छा, खबर बखर त्याला बातमी द्यायची होती. आता यातून बखर वाङ्मय तयार झाला. मराठीतलं बखर वाङ्मय जे आहे मोठ्या प्रमाणात हे वृत्तांत कथनाचं आहे. म्हणजे काही वृत्तांत सांगायचा, तुम्हाला बातमी सांगायची, पण बातमी सांगताना मग कल्पित त्यात टाकलेलं आहे. जसं शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा मग कोणकोणतं वातावरण तयार झालं मंगलमय, मग शिवाजी महाराज मृत्यू झाला तेव्हा कसं म्हणजे आपल्याला म्हणून दुःखद वातावरण झालं आणि आकाशातून रक्त सांडायला लागलं, म्हणजे कोल्हेकुई झाली, काय काय त्यांनी म्हणजे सगळं दुःखद त्यांनी वातावरण. वातावरण निर्मिती करता तुम्ही जे वर्णन करता ते इतिहासात नसतं ना, ते पुराणात असतं. हे पुराणासारखं बकरीचं लेखन झालंय, म्हणून बकरीवर फारसा विश्वास ठेवता येत नाही असं इतिहास आचार्य राजवाडेंनी म्हटलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं या शेकडो बकरींना खोटं ठरवण्याला कागदाचा अस्सल पुरावा पुरेसा आहे. एक अस्सल कागदाचं चिटोरं या बकरींना खोटं ठरू शकतं. ज्या इतिहासाचार्य राजवाड्यांनी हे म्हटलं त्याच इतिहासाचार्यांनी शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते, कोणताही पुरावा नसताना त्यावर पुस्तकच लिहिलं. बरोबर. म्हणजे एखाद्या संप्रदायाचा प्रणेता प्रवर्तक समर्थक असेल तर तो खोटं लिहितो. इतिहासाचार्य माणसं नावाने जो ओळखला गेला आहे भारतभर त्यांनी हे खोटं लिहिलेलं आहे. इतिहासकार सुद्धा खोटी मांडणी करू शकतात. अभिनिवेश असला तर हे होऊ शकतं, पण धोका असतोच. पण इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे, वारंवार झालं पाहिजे. त्याची पुनरावृत्ती तर होत असते. आपण म्हणतो इतिहासाची पुनरावृत्ती ती वेगळ्या तऱ्हेने होते, पण इतिहास जो घडलाय तो पुन्हा नाही घडणार ना. त्याचं पुनर्लेखन करू शकतो आपण, पुनर्मांडणी करू शकतो. तशी मिथकांची पुनर्मांडणी करता येते. मिथक हे धर्माशी निगडीत असलं, धार्मिक भावनाशी निगडीत असलं, काही बाबतीत ऐतिहासिक घटनांचं वर्णन करणार असलं तर त्यात रंजकता असल्यामुळे मग त्याच्यावर विश्वास लोक ठेवत नाही. आणि त्यात विशेष कोणी ते रचलं त्याला महत्त्वाचं आहे. जसं महाभारताचं उदाहरण आपण घेऊ तर महाभारताची कथा कुठे घडली, काय घडली याचा काही पुरावा नाही. काही ठिकाणी कुरुक्षेत्राचा उल्लेख आहे, तो पण आपल्याला माहीत आहे. जसं महाभारताची सुरुवात झाली आहे ती राजा जन्मेजय याच्या सर्पसत्रापासून. जन्मेजयाने सर्पसत्र का केलं, कारण त्याच्या वडिलाचा अपमान केला होता. परीक्षिताचा अपमान एका राजाने, एका नागराजाने, परीक्षिताने एका ऋषीला अपमानित केलं आणि मग त्यांनी मग जन्मेजयाला सर्पसत्र घाललं, हे या सापानं मारून टाक. तर काहीच देणं घेणं नाही आहे सापाची. आता गंमत अशी आहे की स्वतः जन्मेजय हा नागकुळातला होता. कौरव कुळ हे नागकुळ आहे, परीक्षिती नागकुळातला, अर्जुनी नागकुळातला, कृष्ण सुद्धा नागकुळातला. आता नागकुळातला म्हणून नागकुळाचा वंश निर्वंश कसा करेल. आता हे भृगू जे गोत्र आहे, भृगू गोत्राचे ब्राह्मण 2000 वर्षापूर्वी प्रभावी ठरले. पुष्यमित्रा शृंगाचं राज्य प्रस्थापित झालं पाटणामध्ये, बिहारमध्ये, मगधमध्ये. तर तेव्हा मग ज्या ब्राह्मणांचं वर्चस्व वाढलं, कारण पुष्यमित्र शृंग ब्राह्मण होता, शृंग आणि कण्व हे साधारणतः 200 ते 400 वर्ष उत्तर भारतामध्ये त्यांचं राज्य होतं. त्या साकेत हे नाव जे होतं त्याचं अयोध्येचं रूपांतर त्याच लोकांनी केलं. अयोध्या म्हणजे युद्ध न करता ताब्यात आलेलं स्थान, अयोध्या. त्याचं मूळ नाव साकेत आहे. साकेत म्हणजे शाक्यांचं राहण्याचं ठिकाण. शाक्य म्हणजे बौद्ध लोक. हे बौद्धांची नगरी कोणत्याही प्रकारचं युद्ध न करता ताब्यात घेतलं म्हणून नाव बदलून टाकलं, नामांतर तुम्ही केलं, इतिहास बदलला आणि पुढे त्यांनी ग्रंथ बदलवले, मनुस्मृती निर्माण केली, भगवद्गीता
त्याच काळात निर्माण केली आणि त्याच भृगु गोत्राच्या लोकांनी महाभारताचं पुनर्रचना केली. ती रचना करताना ब्राह्मणांचं वर्चस्व कसं प्रस्थापित करता येईल असा प्रयत्न केला. अच्छा. एखाद्या जातीचं वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता ज्यांचा इतिहास तुम्ही सांगताय तो त्यांच्या इतिहासाच्याच वास्तवामध्ये म्हणजे काहीतरी हे करायचं, कुरघोडी करायची, दुसरी गोष्ट दूषित करायचं. हे नागांच्याच वतीने नागांचा विध्वंस हस्तिनापूर म्हणजे हस्ती नागपूर, नागपूर ते गाव आहे मुळात, नागांचं पूर. हां, आता हस्ती हा शब्द, हत्ती हा नागांसाठी वापरण्यात येतो आणि नाग शब्द हत्तीसाठी वापरण्यात येतो. त्याची कारणं वेगळी आहे, कारण हत्तीची सोड नागासारखी दिसते पण हत्तीला नाग म्हटलं, मग हत्तीला नाग म्हटलं मग नागाला हत्ती म्हटलं, असा घोड झाला आहे पुराण काळामध्ये. पण हस्ती नागपूर हे जर नागांचं राजधानीचं शहर असेल तर त्या ठिकाणी नागांना कोण मारणार? नागच मारणार. इतकी खोटी गोष्ट महाभारतात लिहिली गेली आहे. पण महाभारताचं सुद्धा नव्याने लेखन पुनर्मांडणी झाली पाहिजे. असे अनेक मिथं आहेत जी आपल्याच लोकांच्या विरोधात आपल्याच लोकांना भडकवलं, त्यांना मारायला लावलं. म्हणजे प्रयत्नपूर्वक अशा प्रकारचं मिथक रचले गेलं, अशी मिथक रचली गेली ज्याला लोकांनी इतिहास मानलं. कादंबऱ्यामध्ये जी रचना, बऱ्याचशा रचना काल्पनिक असतात, कल्पित घटना असतात, पण कादंबरीचं एक आकर्षण असते, एक साहित्याची एक वेगळी ते विधा आहे, वेगळं एक वाङ्मय प्रकार आहे, तर आकर्षक आहे, कोणालाही आवडतं तो. पण ते सगळं लोकांना खरं वाटतं. दुर्दैवाने कादंबरी ही खरी नसते. बरोबर. म्हणजे असं एक वाक्य आहे, ते राजवाड्यांचं आहे, कोणाचं आहे, ते कादंबरीतली पात्राची नावं जर काल्पनिक असली तरी त्यातल्या घटना खऱ्या असतात आणि इतिहासातली पात्र जरी खरी वाटत असली तर ते त्यातलं बरंचसं वर्णन कल्पित असतं. म्हणजे इतिहासामध्ये कल्पित असतं, कादंबरीमध्ये सुद्धा वास्तव असू शकतं. अशा प्रकारचं एक विधान राजवाड्यांचंच आहे, कादंबरी नावाचा लेख त्यांचा आहे. तर असा हा प्रकार दोन्हीकडे होतो. पण आता इतिहास संशोधनात शास्त्र खूप प्रगल्भ झालेलं आहे आणि त्यात म्हणजे विज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कार्बन 14 डेटिंग, म्हणजे एखादा दगड कोणत्या काळातला आहे, वीट कोणत्या काळातली, एखादी मूर्ती किंवा एखादा ग्रंथ कोणत्या काळातला आहे, हे शोधण्याकरता जी रासायनिक परीक्षा आहे, कार्बन 14 डेटिंग म्हणतात, त्याच्यात आणखी खूप डेटिंग आलेल्या आहेत. डेक्कन कॉलेज पुण्याचं आहे, त्या ठिकाणी तर प्रयोगशाळाच आहे आणि सगळ्या प्रकारचं रासायनिक परीक्षण करून ते काळ शोधू शकतात. तर आता खोटं इतिहास लेखन नाही करतायत कोणाला. बरोबर. हां, त्यामुळे आता आपल्याला कोणी बोललं असं खोटं तर त्यात थांबवत आहेत, त्याची कॉलर पकडतायत. बरोबर. खोटं नाही बोलायचं, रिटर्न बॉल, पण खोटं बोल हे जास्त काळ चालणार नाही असं आता आपण म्हणू शकतो. मिथकांचा अभ्यास करणं आवश्यक आहे, इतिहास संशोधन करणं. ज्यांनी खोटा इतिहास लिहिला त्याच्यावर संशोधन होऊन राहिलं आता होऊन राहिलं. आता पुरंदरेंनी काय काय खोटं लिहून ठेवलं. म्हणजे कल्याणचा खजिना हा शिवाजी महाराजांनी लुटला आणि तेव्हा मग आबाजी सोनदेवानी कल्याणच्या सुभेदारची सून ही शिवाजी महाराजांना दान दिली. ही कथा रचली, त्यावर गाणं लिहिलं की शिवाजी महाराज म्हणाले की नाही बा, तू तर माझी आईसारखी आहे, अशीच माझी आई असती सुंदर रूपवती, तसेच आम्ही घडलो असतो वदले छत्रपती. गाणे लिहिलं गेलं आणि लोकांना वाटलं की बा शिवाजी महाराजांना किती स्त्री दाक्षिण्य आहे. अरे पण त्यातून अर्थ काय गेला आहे की स्त्रिया लुटल्या जात होत्या शिवाजी महाराजांच्या काळात, असा एक इतिहास मांडला जाऊ शकतो. आबाजी सोनदेव सारखा माणूस ही हिंमत करू शकतो की त्या शिवाजी महाराजांना दान दिल्या जात होत्या. आता आणि दुसरी गोष्ट अशी कळते की शिवाजी महाराजांची आई की सुंदर नव्हती. तिच्या आईबद्दल चुकीचं लिहिलं गेलं, शिवकालाबद्दल चुकीचं लिहिलं गेलं आणि शिवाजी महाराजांच्या चारित्र्यालाही तिथे दूषित केलं गेलं. ह्या 3-4 घटना घडल्या. पुरंदरेंनी ते फार प्रचलित केलं. नंतर लोकांनी संशोधन केलं की कल्याणच्या सुभेदाराला मुलगाच नव्हता, तर सून येणार कुठून. त्याला पकडलं लोकांनी पुरंदरेला, त्याची कॉलर पकडली. अरे तू हे लिहिलं कसं? बरोबर ना. मग त्यांनी खुलासा केला की माझं चुकलं, मला हे माहीत नव्हतं की ते कल्याणच्या सुभेदाराला मुलगाच नव्हता आणि त्यामुळे सून येणार. अरे पण तू इतकं मोठं मिथक रचलं ना. इतिहासावर आधारित हे मिथक आहे कल्याणच्या सुभेदारचं. किंवा अलीकडे संभाजी राजांवर सिरियल तयार केली, अमोल कोल्हेंनी त्यात काम केलं होतं. त्याच्यात गोदावरीचं पात्र आहे, ती लहानपणी शाळेत शिकत होती, तिची पाटी ही संभाजीकडे राहिली होती. अरे गोदावरी पात्रच काल्पनिक आहे. अण्णाई दत्ताला मुलगी होती याचा काही पुरावा नाही, असेल तर ती त्याला गोदावरी असेल याला काही पुरावा नाही. आणि गोदावरीवर अत्याचार केला होता अशी कथा रचली ना मल्हार रामराव चिटणीसांनी, संभाजी महाराज चरित्र बदनाम करण्याकरता. पण हे मिथक आहे, इतिहासावर आधारित मिथक, आणि ते TV सिरियलमध्ये आलं आहे. मी जेव्हा त्या लेखकाला फोन केला त्यांनी फोन घेतला नाही. अनेकांनी सांगितले यांना लिहा, तुम्ही फोन करा, लिहा पत्र, आडवा. ही कथा महिनाभर ती कथा चालू राहिली धूळपाटीची. तर असं मिथक अजूनही रचना चालूच आहे. बरोबर. आणि जे आता मराठ्यांचे इतिहासकार आहेत ते हे काम करतात. असं नाही की बा ते ब्राह्मणच करतात, कोणीही करू शकतं. म्हणजे मिथकांचं आकर्षण असतंच, पण त्यामुळे इतिहास डागाळला जातो, एखादं चरित्र डागाळलं जातं.
याचं भान आपण ठेवलं पाहिजे. बरोबर. मिथक निर्मिती करणं हे कसं धोक्याचं आहे. बरोबर, निर्मिती करताना वास्तव मात्र तुम्हाला डागाळता येणार नाही, ही काळजी आपण घेतली पाहिजे घ्यायलाच पाहिजे. असं मला बरोबर. वाटतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला सर असं म्हणता येईल की पुराणकथा ह्या मिथक आहेत किंवा मिथक असतात, त्याच्यामुळे इतिहासात यांना पाहिजे तसं स्थान देण्यात आलेलं नाही असं नाही, म्हणायला नाही, पण त्याला इतिहासच नाही म्हणता येत. इतिहासच पुराणकथा नाही. किंवा मिथकांना इतिहास कसं म्हणता येईल? अच्छा, म्हणजे त्यांना स्थानच देता येणार नाही आपल्याला. नाही नाही, पण बरोबर. स्थान यासाठी देता येणार नाही की ते कल्पित असतं बरोबर, आणि बरंच वास्तवाला बाजूला सारून असतं आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित नसतं, पण त्यातून काही घटना आपल्याला दिसतात, बरोबर. त्याच्या आधारे इतिहास लेखन करता येतं, एवढंच म्हणता येईल. मी सर शेवटचा प्रश्न विचारतो आहे तुम्हाला आता. पुराणकथावर विश्वास ठेवणारा आणि न ठेवणारा असा वर्ग आपल्याकडे आहे. यामधूनच कधी कधी टोकाचे मतभेद तयार होऊन वाद होतात. अशा वेळी काही सुवर्णमध्य आपल्याला काढता येईल का? ही सुवर्णमध्येच काढतोय आपण. हां, म्हणजे वाद का होतात? हां. एक तर पुराणकथा ह्या कल्पित आहेत, खोट्या आहेत, हां. त्याला आपण मिथक म्हणतो, त्यामुळे त्याला इतिहास म्हणता येणार नाही, हे खरं आहे. हे खरं आहे, तरी पुराणकथा ज्या आहे किंवा ज्याला मिथक आपण म्हणतो, तो वर्षानुवर्षे अनेक लोकांनी सांगत आलेला वारसा आहे आपला, तो आपला वारसा आहे. बरोबर, आणि वारसा दूषित झाला असेल तर आपण दुरुस्त करू शकतो त्याला. बरोबर. जसं एक उदाहरणार्थ आपण भुईमुगाचं जे झाड असतं, हां, तर त्याला शेंगा लागतात. कुठे लागतात भुईमुगाच्या शेंगा? मुळामध्ये, जमिनीत लागतात, जमिनीमध्ये. वर तर काही लागत नाही. नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? ते मूळ, ते रोपटं काढून घ्यावं लागेल. हम्म. मग मूळ रोपटं काढल्यावर शेंगा काढावं लागतील. मग शेंगा काढल्यावर त्याला लागलेली माती काढावं लागेल. नंतर त्या शेंगाचं टर्फल काढावं लागेल. मग पुढे दाणा खायला मिळेल. बरोबर. म्हणजे केवळ ते भुईमुगाचं झाड आहे, अख्खं झाड नाही खाता येणार, हम्म. माती सकट नाही खाता येणार, टर्फला सकट नाही खाता येणार. हे सगळं दूर करून, जे जे त्यातलं नकोसं आहे ते बाजूला करून त्यातला दाणा आपण काढता आला. म्हणजे पुराणकथामध्ये जो इतिहास दडलेला आहे, अशा तऱ्हेने तो प्रयत्नपूर्वक आपल्याला शोधता येतो. बरोबर. म्हणून इतिहास लेखनाला पुराणकथांची मदत होते, पण पुराणकथा म्हणजे इतिहास नाही, हे मात्र सत्य. म्हणजे याच्यातून जर वाद तयार झाले आपल्या इथे, तर आपल्याला सुवर्णमध्य कसं काढतो? सुवर्णमध्य हाच आहे ना, मी जे सांगतो तो सुवर्णमध्य आहे की पुराणकथांचा अभ्यास करावा. अच्छा, बरोबर. अभ्यास आपण केला पाहिजे. हां, असं नाही की अभ्यासकांनीच करावा हां. किंवा संशोधकांनीच करावा, लेखकांनीच करावा, असं नाही. सर्वसामान्य माणसाने सुद्धा पुराणकथांचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या कथातून एक चुकीचा संदेश जात असेल तर तेही सांगितलं पाहिजे. प्रेमाने सांगितलं, भांडून सांगण्यात अर्थ नाही, वादविवाद करून काही फायदा नाही. बरोबर. आपण एक थोडंसं सामंजस्याने लोकांना समजावून सांगितलं ही कथा जरी अशी असली, पण हे प्रत्यक्षात असं नाही घडलं ना, त्याला पुरावा नाही आहे. तर या कथेच्या पुढाची ज्यांनी कथा रचली असेल पुराणकथा, तर त्याचा काय हेतू होता, तो लिहिणारा कोण आहे? मी सांगितलं की महाभारत हे भृगु गोत्रातल्या लोकांनी लिहिलं. ते बरोबर. जेव्हा वर्चस्व होतं या शृंग आणि कण्व या ब्राह्मणी राज्याचं, ते त्या काळात ते झालेलं आहे. तर त्यामुळे त्यांना ब्राह्मणांना अनुकूल असं लिखाण केलं. हे आपण त्या काळानुसार सांगू शकतो, कोणत्या काळात कोणत्या ग्रंथ तयार झाला, कोणी लिहिला, त्यामुळे त्याच्या मागचा हेतू कोणता होता हे आपण सांगू शकतो. बरोबर. म्हणजे मिथकांचा जो मूळ शोधता येतं आपल्याला, त्यातून इतिहासही शोधता येतो. बरोबर. तर आज आपण या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोकजी राणा सर यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे. मित्रांनो, इतिहास, पुराणकथा आणि पुराणकथांना इतिहासामध्ये स्थान काय आणि याच्यामधून जो काही वाद निर्माण होतो, या वादाचा सुवर्णमध्य कसा काय काढायचा, याविषयी आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि डॉक्टर अशोक राणा सरांचं नेहमीच आपल्याला अशा प्रकारच्या इतिहास संशोधनामध्ये सहकार्य लाभत राहील. आणि याकरिता मी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद नागपूरच्या वतीने डॉक्टर अशोक राणा सर यांचं आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचं इतिहास संशोधनासाठी आम्हाला सहकार्य लाभत राहील अशी मी अपेक्षा करतो. जय जाऊ सर. जय जाऊ.